मित्रांनो 21/5/2024 चे कापूस भाव आपण बघणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बाजार समितीमध्ये काय कापसाला भाव गेला तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। तर मित्रांनो आपण सुरुवातीला सेल बाजार समितीचे कापूस भाव बघूया। तर मित्रांनो सेल बाजार समितीमध्ये 900 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये कमीत कमी जो भाव आहे तर तो आपल्याला 6100 रुपये मिळालेला आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त कापूस भाव जो आहे तर तो आपल्याला 7480 रुपये मिळालेला आहे आणि सरासरी जो कापूस भाव आहे तर तो आपल्याला 7350 रुपये मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो मानवत बाजार समितीचे कापूस भाव बघूया। तर मानवत बाजार समितीमध्ये 2800 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये कमीत कमी 6800 रुपये भाव मिळाला होता। त्यामध्ये जास्तीत जास्त 7550 रुपये भाव मिळाला होता आणि सरासरी जो कापूस भाव आहे तर तो 7450 रुपये मानवत बाजार समितीमध्ये मिळालेला आहे। मित्रांनो देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये 600 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये 7150 रुपये हा कमीत कमी भाव होता। त्यामध्ये 7605 रुपये हा जास्तीत जास्त कापसाला भाव मिळाला होता आणि 7500 रुपये हा सरासरी भाव देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये मिळालेला होता। तर मित्रांनो जे अकोट बाजार समिती आहे तर अकोट बाजार समितीमध्ये 2215 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये 7250 रुपये हा कमीत कमी भाव मिळाला होता। त्यामध्ये जास्तीत जास्त भाव जो आहे तर तो 7955 रुपये मिळालेला होता। त्यामध्ये 7900 रुपये हा सरासरी भाव आपल्याला अकोट बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीमध्ये 8000 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये 6000 जो कमीत कमी भाव आहे तर तो मिळाला होता। त्यामध्ये जास्तीत जास्त भाव जो आहे तर तो 7450 रुपये मिळालेला आहे आणि 6500 रुपये हा सरासरी भाव आपल्याला मिळालेला आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये। तर मित्रांनो अशा पद्धतीने या बाजार समितीचे कापूस भाव 21 तारखेचे अशा पद्धतीने होते। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।